See here, one question is there, what is चिटीन. आता ऑर्थ्रोपोडा याच्यामध्ये जे काही इन्सेक्ट्स असतील त्यांचं बॉडी जे आहे, एक्झोस्केलेटॉन जे आहे, ते एक्झोस्केलेटॉन हे चिटीनचं बनलेलं असतं. चिटीन इज वन टाईप ऑफ पॉलिसॅक्राइड. इट इज अ पॉलिसॅक्राइड. पॉलिसॅक्राइड इट इज डिराइव्ड फ्रॉम ग्लुकोज. ग्लुकोजपासून इट इज डिराइव्ड फ्रॉम ग्लुकोज. आणि पॉलिसॅक्राइड इज अ लॉंग चेन पॉलिमर. तो एक लॉंग चेन पॉलिमर आहे आणि इट इज अ लॉंग चेन पॉलिमर ऑफ एन ॲसेटिल ग्लुकोजामाइन. एन ॲसेटिल ग्लुकोजामाइनचं लॉंग चेन पॉलिमर आहे. आता पॉलिमर म्हणजे काय ते तुम्हाला नेक्स्ट तुमचं कार्बन लेसन जो आहे, कार्बन कंपाऊंडचा लेसन सायन्स फर्स्टमध्ये त्यावेळेस लक्षात येईल. म्हणजे चिटीन हा जो आहे तो एक्झोस्केलेटॉन जो आहे, जे काही ऑर्थ्रोपोडाज इन्सेक्ट्स आहेत त्या इन्सेक्ट्सचं एक्झोस्केलेटॉन हे कशाचं बनलेलं असतं, चिटीनचं बनलेलं असतं. आणि चिटीन इज वन टाईप ऑफ पॉलिसॅक्राइड. पॉलिसॅक्राइड इट इज अ लॉंग चेन ऑफ पॉलिमर ऑफ एन ॲसिटिल ग्लुकोजामाइनचा आहे. आता याच्यामध्ये याचा यूज जो आहे तो म्हणजे ऑर्थ्रोपोडाचं एक्झोस्केलेटॉन हे चिटीनचं बनलेलं असतं. त्याचबरोबर चिटीन इज ऑल्सो यूज्ड इन मेडिसिन. मेडिसिनमध्ये त्याचा यूज केला जातो. आणखीन त्याचा यूज अजूनही बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये काही ठिकाणी चिटीनचा यूज केला जातो. मग चिटीन म्हणजे काय ते लक्षात आलं. इट इज जे काही इन्सेक्ट्स आहेत त्या इन्सेक्ट्सचं बॉडी एक्झोस्केलेटॉन जे आहे ते चिटीनचं बनलेलं असतं आणि चिटीन इज वन टाईप ऑफ पॉलिसॅक्राइड. इट इज अ पॉलिमर, लॉंग चेन पॉलिमर. आणि ते पॉलिमर कशाचं आहे तर एन ॲसिटिल ग्लुकोजामाइनचं बनलेलं असतं. नाव वी विल सी द कॉर्डेट्स. नेक्स्ट फायलम दॅट इज कॉर्डेट. आणि कॉर्डेटा, आता कॉर्डेटाचे कॅरेक्टर्स तुम्ही आधी बघितलेले आहेत तरीसुद्धा दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी. नोटोकॉर्ड त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. सगळे कॉर्डेट्स हे एकाच फायलममध्ये इन्क्लूड झालेले आहेत. द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाईड इन टू 3 सब फायलम. फॉलोइंग्स आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटाचे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स कोणते आहेत तर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. त्याच्या ज्या डेव्हलपमेंटल स्टेज आहेत त्या कोणत्या तरी एका स्टेजमध्ये काय असणार आहे, नोटोकॉर्ड हा प्रेझेंट असणार आहे. नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू जो तो प्रेझेंट असणार आहे आणि इट इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. त्याच्यानंतर फॅरेंजियल गिल स्लेट्स आर प्रेझेंट. फॅरेंजियल गिल स्लेट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. त्याच्यानंतर सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. डॉर्सल साईड ऑफ द बॉडी म्हणजे बॉडीच्या पाठीमागच्या बाजूला काय असणार आहे किंवा वरच्या बाजूला काय असणार आहे, सिंगल डॉर्सल साईडला काय प्रेझेंट असणार आहे, सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असणार आहे. आणि हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. हार्ट कुठं प्रेझेंट असणार आहे, व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. दिस कॅरेक्टर्स यू हॅव सीन इन द अर्लियर. अर्लियर पार्ट ऑफ दिस लेसन यू हॅव सीन दिस कॅरेक्टर्स. आता याच्यामध्ये 3 सब फायलम्स कोणते आहेत, युरोकॉर्डेटा, त्याच्यानंतर शेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा असे 3 काय आहेत त्याचे सब फायलम्स आहेत. मग सब फायलम युरोकॉर्डेटा, दीज आर मरीन ॲनिमल्स. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. Larvae of these animals are freely swimming and notochord is present in only tail region of the larvae. आता याच्यामध्ये दीज ॲनिमल्स, आता युरोकॉर्डेटा हे ॲनिमल्स काय आहेत, सगळे मरीन ॲनिमल्स आहेत. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. लार्वे ऑफ दीज ॲनिमल्स, लार्वे जे असणार आहेत म्हणजे त्याची अर्लियर स्टेज, डेव्हलपमेंटची अर्लियर स्टेज जी आहे ती लार्वल स्टेज. आणखीन ते फ्रीली स्विम होणार आहेत. आणि नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन द टेल रिजन. त्यांच्या टेलमध्ये काय प्रेझेंट असणार आहे,
नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. हेन्स दे आर कॉल्ड युरोकॉर्डेटा. त्यांच्या टेल रिजनमध्ये फक्त काय असणार आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. सो दे आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डेटा. लार्वे मेटामॉर्फेसिस इंटू अडल्ट आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. त्यांच्यामध्ये मेटामॉर्फिझम होणार आहे, म्हणजे जसा टॅडपोलपासून टॅडपोलचं मेटामॉर्फिझम होऊन फ्रॉग तयार होतो, तसं लार्वेचं मेटामॉर्फिस होऊन अडल्ट तयार होणार आहेत. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. याच्यामधले ॲनिमल्स हे काय असणार आहेत, हर्मॅफ्रोडाईट असणार आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत हर्डमॅनिया हे एक्झाम्पल एक आहे. आणखीन डोलिओलम हे एक एक्झाम्पल त्याचं आहे. आता याच्यामध्ये युरोकॉर्डेटा ह्या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड कुठं प्रेझेंट असणार आहे, त्या ॲनिमल्सच्या लार्वल स्टेजमध्ये इन द टेल रिजन प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतरचा फायलम आहे कॉर्डेटामधला सब फायलम, आणि तो कोणता आहे, शेफॅलोकॉर्डेटा. आता शेफॅलोकॉर्डेटा याच्यामध्ये दीज आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स. दे आर फिश लाईक स्मॉल मरीन ॲनिमल्स. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. नोटोकॉर्ड हा पूर्ण त्यांच्या बॉडी लेंथला पूर्ण प्रेझेंट असणार आहे. नोटोकॉर्ड जी आहे ती नोटोकॉर्ड पूर्ण बॉडी लेंथला प्रेझेंट असणार आहे. फॅरेंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. फॅरेंग्स जो आहे तो फॅरेंजियल गिल स्लिट्स जे आहेत तो लार्ज पोर्शन असणार आहे, आणि फॅरेंग्स जे आहे ते लार्ज असणार आहे, आणि इट कंटेन्स गिल स्लिट्स. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणखीन एक्झाम्पल कोणतं आहे, ॲम्फिऑक्सस. आता इथं तुम्हाला ॲम्फिऑक्ससचे पार्ट्स दाखवलेले आहेत, डायग्रॅम दाखवली आहे. नोटोकॉर्ड आहे, नर्व कॉर्ड आहे, सेगमेंटेड मसल्स आहेत, ॲनस, इंटस्टाईन, लिव्हर, फॅरेंजियल गिल्स, आणखीन गोनाड्स इथं प्रेझेंट आहेत. आता त्याच्यातला थर्ड सब फायलम कॉर्डेटामधला कोणता आहे, व्हर्टिब्रेटा. त्यालाच दुसरं नेम काय आहे, क्रॅनिएटा. तर क्रॅनिएटा किंवा व्हर्टिब्रेटा. आता इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रेटामध्ये नोटोकॉर्ड जो आहे तो कशानं रिप्लेस झालेला आहे, व्हर्टिब्रल कॉलमनं रिप्लेस झालेला आहे. इन दीज ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप्ड, ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम, एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजियस ऑर बोनी. एंडोस्केलेटन म्हणजे शरीराच्या आतला जो आहे सपोर्ट करणारा भाग हा कार्टिलेजियस असेल किंवा बोनी असणार आहे, हाडांचा किंवा कार्टिलेजपासून बनलेला असणार आहे. सम कॉर्डेटाज आर जॉलेस. आता ह्याच्यामधले काही काय आहेत, जॉलेस म्हणजे त्यांना काय असणार आहे, जबडा असणार नाही, आणि त्यांना काय म्हटलेलं आहे, अग्नेथा म्हणजे जॉलेस असलेले. आणि वेरॅज सम आर विथ जॉ, आणि जॉ असलेले त्यांना काय म्हटलेलं आहे, नॅथोस्टोमाटा. काय म्हटलेलं आहे त्याला, नॅथोस्टोमाटा. ज्यांच्यामध्ये जॉ प्रेझेंट आहेत, जबडा, तोंडाला जो काही जबडा असणार आहे, आणि काहींना जबडा असणार नाही, मग त्यांना जॉलेस जे आहेत त्यांना म्हटलेलं आहे अग्नेथा, आणि जॉ प्रेझेंट असलेले जे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, नॅथोस्टोमाटा. असे 2 टाईप्सचे कॉर्डेट्स असणार आहेत. नाव वी विल सी द 6 क्लास ऑफ व्हर्टिब्रेट. सब फायलम व्हर्टिब्रेट जो आहे त्या व्हर्टिब्रेट फायलमचे काय बघायचे आहेत, आता पुढचे डिफरंट क्लासेस. 6 क्लासेस आर इन्क्लुडेड इन व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटा याच्यामध्ये नोटोकॉर्ड जो आहे तो नोटोकॉर्ड कशानं रिप्लेस झालेला आहे, व्हर्टिब्रल कॉलमनं रिप्लेस झालेला आहे. आता व्हर्टिब्रेटा या ॲनिमल्समध्ये त्यांची जी काय एम्ब्रियॉनिक स्टेज असणार आहे त्या एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे, आणि ज्यावेळेस ते अडल्ट होणार आहेत, ते ॲनिमल्स ग्रो होणार आहेत, त्यावेळेस तो नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे, अँड इन अडल्ट स्टेज इट इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. आता फर्स्ट क्लास ऑफ व्हर्टिब्रेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा कोणता आहे, सायक्लोस्टोमाटा.
इट इज सायक्लोस्टोमाटा. आता याच्यामध्ये सायक्लोस्टोमाटा त्याचे कॅरेक्टर्स कोणते आहेत? दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ प्रोव्हायडेड विथ सकर. माउथ आहे पण त्यांना जॉज नाहीत. मग तिथं काय आहे? माउथ इज प्रोव्हायडेड विथ सकर. सकर प्रेझेंट असणार आहे. आणखीन हे जॉलेस म्हणजे पहिला सायक्लोस्टोमाटा यांच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत ते कसे असणार आहेत? जॉलेस असणार आहेत. म्हणजे ॲग्नेथा या टाईपचे असणार आहेत. माउथ इज प्रोव्हायडेड विथ सकर. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाऊट एनी स्केल्स. स्किन सॉफ्ट असणार आहे, त्या स्किनवरती स्केल्स असणार नाहीत. आता व्हर्टिब्रेल किंवा व्हर्टिब्रेट जे आहेत, याच्या आधी तुम्ही व्हर्टिब्रेट यांच्यामध्ये बॉडी कव्हरिंग प्रेझेंट असतं. मग काहींमध्ये हेअर्स प्रेझेंट असतात, स्केल प्रेझेंट्स असतात, फिदर्स प्रेझेंट असतात. हे बघितलेलं आहे. मग इथं यांच्या स्किनवरती कशी असणार आहे? स्किन सॉफ्ट आहे आणि विदाऊट एनी स्केल्स. पेअर्ड अपेंडेजेस आर प्रेझेंट. पेअर्ड अपेंडेजेस आर प्रेझेंट. एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनियस. एंडोस्केलेटन हे कसं असणार आहे? कार्टिलेजिनियस असणार आहे. कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन असणार आहे. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट. मग एक्टो म्हणजे होस्टच्या शरीराच्या बाहेर असणार आहेत ते. आणि या सकरनं त्यांचं ज्यांना जे हवं आहे ते फूड त्या होस्ट ॲनिमलमधून घेणार आहेत. फॉर एक्झाम्पल पेट्रोम पेट्रोम पेट्रोमायझॉन आणखीन मॅक्सिन हे काय आहेत? एक्झाम्पल्स ऑफ सायक्लोस्टोमाटा. दिस इज फर्स्ट क्लास ऑफ व्हर्टिब्रेटा. आता सेकंड क्लास कोणता आहे? पीसेस. आता पीसेस यांच्यामध्ये दीज आर कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक ॲनिमल्स लिव्हिंग इन मरीन अँड फ्रेश वॉटर. आता कोल्ड ब्लडेडलाच काय म्हटलेलं आहे? पॉयकिलोथर्म्स म्हणजे त्यांचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर, थर्म म्हणजे टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर मेंटेन करणारे, सराउंडिंगला बॉडी टेम्परेचर मेंटेन करणारे किंवा सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झालं तरी बॉडी टेम्परेचर सराउंडिंगप्रमाणे न बदलणारे जे असतात त्यांना वॉर्म ब्लडेड म्हटलेलं आहे. आणखीन जे सराउंडिंगचं टेम्परेचर जसं चेंज होईल तसं बॉडीचं टेम्परेचर चेंज होतं, त्यांना काय म्हटलेलं आहे? कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आता तसं पीसेस या क्लासचे ॲनिमल्स काय असणार आहेत? कोल्ड ब्लडेड असणार आहेत. आणि ते ॲक्वॅटिक आणि मरीन आणि फ्रेश वॉटरमध्ये राहणारे आहेत. बॉडी इज स्पिंडल शेप. स्पिंडल शेप म्हणजे मध्ये ब्रॉड आणि दोन्ही बाजूला ती काय असणार आहे? नॅरोईंग असणार आहे. दोन्ही बाजूला निमुळती झालेली आणि मध्ये काय असणार आहे? ब्रॉड. म्हणजे इन द मिडल इट इज ब्रॉड अँड ॲट द एंड्स इट इज नॅरोईंग, टेपरिंग किंवा नॅरो होणारी असणार आहे. द बॉडी इज स्पिंडल शेप्ड अँड टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. वॉटर रेझिस्टन्स मिनिमाइज करण्यासाठी बॉडी कशी असणार आहे? स्पिंडल शेप. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. पेअर्डमध्ये असतील किंवा अनपेअर्ड फिन्स कशासाठी असणार आहेत? फॉर स्विमिंग. टेल फिन इज यूज्ड ॲज स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. टेल फिनचा यूज कशासाठी होणार आहे? वेल स्टिअरिंग ऑर्गन म्हणजे चेंजिंग द डायरेक्शन ऑफ द स्विमिंग करत असताना डायरेक्शन चेंज करायची असेल तर टेल फिनचा यूज स्टिअरिंगसारखा होणार आहे. एक्झोस्केलेटॉन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स. एक्झोस्केलेटॉन म्हणजे शरीरावरती कशाचं आवरण आहे? स्केल्स प्रेझेंट आहेत, खवले प्रेझेंट आहेत. आणि एंडोस्केलेटॉन शरीराच्या आतील अवयवांना कशाचा आधार असणार आहे? एंडोस्केलेटॉन इज आयदर कार्टिलेजियस ऑर बोनी. कार्टिलेजियस असेल किंवा बोनी असणार आहे एंडोस्केलेटॉन. आणि एक्झोस्केलेटॉन कशाचं आहे? स्केल्सचं आहे. रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. रेस्पिरेशन हे गिल्सपासून होणार आहे. आणि एक्झाम्पल आहे रोहो, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंक्रे हे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत पीसेसचे. आता हे काय आहेत? तर दे आर कोणत्या ह्याच्यामध्ये येणार आहेत? तर दे हॅव जॉज. ही इथून पुढचे पहिला जो क्लास आहे तो जॉलेस आहे. आणि पुढचे जे आहेत पीसेस, ॲम्फिबिया पुढचे क्लास आहेत ते कसे असणार आहेत?
नॅथोस्टोमाटा म्हणजे दे आर माउथ हॅव जॉज. आता त्याच्यानंतरचा क्लास कोणता आहे? ॲम्फिबिया. द ॲम्फिबिया दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ अँड परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन, whereas they can live in water as well as on land during adult life and can perform aquatic as well as aerial respiration. आता ह्याच्यामध्ये ॲम्फिबियन्सचं मेन कॅरेक्टर काय आहे? त्यांचा ते ॲनिमल्स म्हणजे दे आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक केव्हा असणार आहेत? आता पहिल्यांदा तुम्हाला ॲम्फिबियन्सची डेफिनेशन स्टडी केलेलं आहे. द ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स. मग आता ॲम्फिबियन्स, आता स्ट्रिक्ट ॲम्फिबियन कोणते असणार आहेत? तर जे लार्वल स्टेज जी आहे, म्हणजे एग्जमधून बाहेर आल्यानंतरचा जे ऑर्गेनेल्स आहेत, जे ऑर्गन आहे लार्वल स्टेज, ती लार्वल स्टेज ही कुठं असणार आहे? स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक असणार आहे, स्ट्रिक्टली वॉटरमध्ये असणार आहे आणि त्यावेळेला फक्त ॲक्वॅटिक रेस्पिरेशन होणार आहे. मग ॲम्फिबियन्समध्ये त्यांची स्किन ही मॉइस्ट असते, स्किनपासून रेस्पिरेशन होतं. त्याचबरोबर वॉटरमध्ये असताना ते स्किनचा यूज करून रेस्पिरेशन करतात आणि ज्यावेळेस ते लँडवरती येतात त्यावेळेस ते लंग्सचा यूज करून रेस्पिरेशन करत असतात. मग त्यांची लार्वल स्टेज जी आहे ती लार्वल स्टेज ही काय असणार आहे? स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक असणार आहे. त्यांचं रेस्पिरेशन अँड परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन अँड whereas they can live in water as well as on land during adult life. अडल्ट म्हणजे लार्वल स्टेज नंतर ते फुल्ली ग्रो झाल्यावरती, अडल्ट झाल्यावरती ते लँडवरती सुद्धा रेस्पायर होऊ शकणार आहेत. लँडवरती सुद्धा त्यांचं रेस्पिरेशन होणार आहे आणि लँडवरती आल्यानंतर रेस्पिरेशन कसं होणार आहे? एरियल रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ लंग्स. आणखीन ॲक्वॅटिकमध्ये असताना द रेस्पिरेशन जे आहे ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेलं ऑक्सिजन घेणार आहेत. मग माऊथमधून वॉटर एंटर होईल, स्किनमधून वॉटर एंटर होईल, आणखीन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेल्या ऑक्सिजनचा यूज रेस्पिरेशनसाठी केला जातो वेन दे आर इन वॉटर. आणि लँडवरती आल्यावरती दे टेक रेस्पिरेशन दे डू रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. दे हॅव 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस 2 पेअर्सचे आहेत. डिजिट्स आर विथ क्लॉज. आता डिजिट्स जे आहेत ते डिजिट्स त्यांच्यावरती काय आहेत? डिजिट्स आर विदाऊट क्लॉज. डिजिट्स म्हणजे त्यांचे जे काही बोटासारखे आहेत प्रोजेक्शन्स त्यांच्यावरती क्लॉज नख्या प्रेझेंट नाहीत. डिजिट्स आर विदाऊट क्लॉज. आता एक्झोस्केलेटॉन इज ॲबसेंट. त्यांच्यावरती एक्झोस्केलेटॉन म्हणजे स्केल्सचं, फेदर्सचं, हेअर्सचं असं कोणतं नसतं. एक्झोस्केलेटॉन हे ॲबसेंट असणार आहे. स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. आता द स्किन जे आहे इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याच्यावरती कोणतं आवरण नाही आणि इट इज ऑलवेज केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. एक्सटर्नल इयर्स इज ॲबसेंट बट टिम्फॅनियम इज प्रेझेंट. एक्सटर्नल इयर्स ॲबसेंट आहेत पण टिम्फॅनियम काय आहेत? प्रेझेंट आहेत. नेक इज ॲबसेंट. आता त्यांच्या बॉडीमध्ये पेअर्स जे आहेत त्यांच्यामध्ये नेक ॲबसेंट असते. आणखीन आईज आर प्रॉमिनंट. आईज हे काय असणार आहेत? मोठे असणार आहेत, प्रॉमिनंट असणार आहेत विथ आयलाइड्स. त्या आईजवरती काय आहेत? आयलिड्स आहेत. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? फ्रॉग, टॉड, सॅलॅमँडर हे एक्झाम्पल्स आहेत. कशाचे? तर ॲम्फिबियन्सचे. आता मेन ॲम्फिबियन्सची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? लार्वल स्टेज त्यांची जी आहे ती कशी असते? स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक असते. तिथं ॲक्वॅटिक रेस्पिरेशन होणार आहे लार्वल स्टेजला आणि ॲडल्ट झाल्यावरती ते एरियल रेस्पिरेशनसुद्धा विथ द हेल्प ऑफ लंग्स करू शकणार आहेत. आता तुम्हाला राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल फ्रॉग दिला जाईल. मग त्या फ्रॉग हा कशामध्ये येणार आहे? व्हर्टिब्रेट. आणि त्याच्यामधला कोणता क्लास आहे? ॲम्फिबियन. आणि हे ॲम्फिबियनचे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. आता फ्रॉगमध्ये काय असणार आहे? हेड, आणखीन ट्रंक रिजन प्रेझेंट आहे. नेक काय असते? ॲबसेंट असते. मग त्याचे आईज कसे आहेत? इयर्स प्रेझेंट आहेत का? त्यांच्या जागी काय प्रेझेंट आहे हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा
कोणता आहे क्लास? रेप्टाईल. आणि रेप्टाईलमध्ये आता रेप्टाईल्स अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनमध्ये तुम्ही बघितलं आहे पहिल्यांदा कोणते ॲनिमल्स अर्थवरती एक्झिस्ट झालेले आहेत, तर युनिसेल्युलर, त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर, म्हणजेच त्यांच्यामध्ये नॉन कॉर्डेट्स पहिल्यांदा येणार आहेत आणि नंतर कोणते असणार आहेत? कॉर्डेट. आता कॉर्डेट्समध्ये सुद्धा युरोकॉर्डेटा, शेफेलोकॉर्डेटा, नंतर व्हर्टिब्रेटा एक्झिस्ट झालेत. आणि व्हर्टिब्रेटामध्ये सुद्धा पहिले कोणते आहेत? तर युरो सायक्लोस्टोमाटा, त्याच्यानंतर स्पीसेस, आणि त्याच्यानंतर ॲम्फिबियन्स, आणि नंतर रेप्टाईल्स इव्हॉल्व झाले. त्याच्यानंतर एव्ज, आणि त्याच्यानंतर कोणते आहेत? लास्टला मॅमल्स. आता अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्हॉल्युशन दीज आर फर्स्ट ट्रू टेरिस्ट्रियल ॲनिमल्स विथ क्रीपिंग मुवमेंट. हे टेरिस्ट्रियल ॲनिमल्स आहेत पहिले, क्रीपिंग मुवमेंट त्यांच्यामध्ये असणार आहे. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, म्हणजे त्यांचं टेम्परेचर हे बॉडी टेम्परेचर जे आहे ते काय होणार आहे? सराउंडिंगच्या टेम्परेचरनं काय होणार आहे? चेंज होणार आहे. मग ते बॉडी टेम्परेचर मेंटेन त्यांना करता येणार नाही, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आता दे क्रीप ऑन द लँड ॲज वेल ॲज they creep on land as their body cannot be lifted up. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. त्यांची स्किन जी आहे म्हणजे एक्झोस्केलेटॉन जे आहे ते काय असतं? ड्राय आणि स्केली असणार आहे. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. हेड आणि ट्रंकमध्ये काय प्रेझेंट आहे? नेक प्रेझेंट असणार आहे. हा हेडचा रिजन, हा ट्रंक आहे, आणि इथं काय प्रेझेंट असणार आहे? नेक प्रेझेंट असणार आहे. एक्सटर्नल इयर्स आर ॲबसेंट. डिजिट्स जे आहेत ते डिजिट्स आर प्रोव्हायडेड विथ क्लॉज. त्या डिजिट्सला काय असणार आहेत? क्लॉज म्हणजे नख्या असणार आहेत. एक्झाम्पल्स टॉर्टॉईज, लिझार्ड, स्नेक हे काय आहेत? एक्झाम्पल्स ऑफ रेप्टाईल्स. आता त्याच्यानंतर आता टॉर्टॉईज जर बघितलं तर टॉर्टॉईज हा काय आहे? वॉटरमध्ये सुद्धा लिव्ह होणार आहे आणि टेरिस्ट्रियलसुद्धा आहे, म्हणून टॉर्टॉईज हा ॲम्फिबियनमध्ये येणार नाही. इट इज अ रेप्टाईल आहे. टॉर्टॉईज त्याचा जो अर्लियर स्टेज आहे, त्याची जी काही टॉर्टॉईज ले एग्ज इन द सँड, सॉईलमध्ये बोरोज करून ठेवलेले असणार आहेत. मग आणि म्हणजेच तिथं टॉर्टॉईज जे आहे यांचं रेस्पिरेशन जे आहे हे एरियल रेस्पिरेशन लंग्स थ्रू होणार आहे. त्याचं जे एक्झोस्केलेटॉन आहे ते हार्ड असतं, म्हणजे जसं ॲम्फिबियन्सचं एक्झोस्केलेटॉन हे स्किन ही मॉइस्ट असते आणि त्याचा यूज रेस्पिरेशनसाठी ॲम्फिबियन्सला होतो, तसा टॉर्टॉईजमध्ये त्याच्या एक्झोस्केलेटॉनचा यूज रेस्पिरेशनसाठी होत नाही. टॉर्टॉईज वॉटरमध्ये जरी असलं तरी इट लिफ्ट हिज किंवा नॉस्ट्रिल्स आउट ऑफ द वॉटर सरफेस अँड टेक एअर इनसाइड द बॉडी. वॉटर सरफेसच्या बाहेर येतं, नॉस्ट्रिल्स त्याचे बाहेर घेणार आहे वॉटर सरफेसच्या वर, आणखीन रेस्पिरेशन करणार आहे. आणि इट रेस्पायर्स विथ लंग्स थ्रू रेस्पिरेशन त्याचं होणार आहे, म्हणून टॉर्टॉईज हे रेप्टाईल आहे. आणि दो इट लिव्ज इन वॉटर इट इज नॉट ॲन ॲम्फिबियन. त्याच्यानंतर क्लास एव्ज. आता एव्ज दीज व्हर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. एरियल लाईफसाठी ते काय असणार आहे? त्यांच्या बॉडीचं ते ऑर्गॅनिझमचं ॲडॉप्टेशन झालेलं असणार आहे. दीज आर वॉर्म ब्लडेड. आता हेमिओथर्म्स म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर काय केलं जाणार आहे? एक ठराविक टेम्परेचरला ते बॉडी टेम्परेचर मेंटेन होणार आहे, म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज जरी झालं तरी बॉडी टेम्परेचर चेंज होणार नाही. त्यांना काय म्हटलेलं आहे? वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. देअर बॉडी इज स्पिंडल शेप म्हणजेच काय असणार आहे? मध्यभागी ती फुगीर आणि दोन्ही बाजूला ती काय असणार आहे? निमुळती. त्याला म्हटलं आहे स्पिंडल शेप. आणि त्या स्पिंडल शेपचा यूज त्याला कशासाठी होतो? टू मिनिमाइज द एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. म्हणजे हवेचा जो काही रोध असणार आहे त्या विरोधाला किंवा एअर रेझिस्टन्सला विरोध करण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी स्पिंडल शेप्ड बॉडीचा यूज होणार आहे ड्युरिंग फ्लाईंग. 4 limbs आर मॉडिफाईड इन टू विंग्स. आता 4 limbs, फोर अँड हाइंड लिम्स.
फोर लिम्स जे आहेत ते फोर लिम्स दे आर मॉडिफाईड इंटू फेदर्स. फोर लिम्स म्हणजे पुढचे पाय जे आहेत त्याचं रूपांतर कशात झालं आहे, विंग्समध्ये झालं आहे. आणि त्या विंग्सचा यूज त्याला कशासाठी होणार आहे, फ्लाईंगसाठी होणार आहे. फोर लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स अँड बिअर क्लॉज. डिजिट्स जे आहेत त्याच्यावरती स्केल्स प्रेझेंट आहेत आणि पुढे काय आहेत, क्लॉज आहेत. क्लॉज म्हणजे काय आहेत, नख्या प्रेझेंट असतात. एक्झोस्केलेटॉन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फेदर्स. एक्झोस्केलेटॉन म्हणजे शरीराच्या वरचं आवरण जे आहे ते कशाचं आहे, फेदर्सचं आहे. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक म्हणजे एव्हजमध्ये बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, हेड, नेक अँड ट्रंक. जॉ आर मॉडिफाईड इंटू बीक. जॉज आर मॉडिफाईड इंटू बीक. आणि एक्झाम्पल कोणतं आहे, पिकॉक, पॅरॅट, पिजन, डक, आणखीन पेंग्विन. हे एक्झाम्पल्स. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, पिजन क्लासिफिकेशन लिहा म्हणून दिलं जातं, नेम दिलं जातं पिजन. मग त्याच्यामध्ये काय कॉर्डेटामधला कोणता आहे, सबफायलम व्हर्टिब्रेटा. आणि व्हर्टिब्रेटामधला कोणता क्लास आहे, एव्ज. आणि एक्झाम्पल त्याचं नेम काय आहे, पिजन. मग आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहेत. द बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक. फोर लिम्स आर कन्व्हर्टेड इंटू विंग्स. त्याचबरोबर एक्झोस्केलेटॉन इज फॉर्म ऑफ फेदर्स. लेग्स जे आहेत ते त्याच्यावरती काय आहेत, स्केल्स प्रेझेंट आहेत. आणखीन म्हणजेच हाइंड लिम्स जे आहेत त्याच्यावरती स्केल्स प्रेझेंट्स आहेत. आणि डिजिट्सवरती स्केल्स आहेत आणि त्याचबरोबर क्लॉज आर प्रेझेंट्स. त्याचा बॉडी शेप कसा असणार आहे, स्पिंडल शेप टू मिनिमाइज द एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. दे आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. आणखीन एरियल लाईफसाठी त्याचं ॲडॅप्टेशन झालेलं आहे. त्याच्यानंतरचा क्लास कोणता आहे, मॅमॅलिया. आणि प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स इज टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमॅलिया. मेमरी ग्लँड्स प्रेझेंट असणार आहेत. मेमरी ग्लँड्स हे टिपिकल कॅरेक्टर आहे मॅमॅलियाचं. दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. आता याच्यामध्ये हेड, नेक, ट्रंक आणखीन टेल अशी बॉडी डिवाईड झालेली असणार आहे. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज ऑर हूज. डिजिट्स जे आहेत, बोटं जी आहेत त्याच्यावरती नेल्स असतील, क्लॉज असतील किंवा हूज असणार आहेत. एक्झोस्केलेटॉन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन, बॅट. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, मॅमल्सचे. मॅमल्सचं मेन कॅरेक्टर कोणतं आहे तर प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स. मेमरी ग्लँड्सचा यूज कशासाठी होणार आहे, टू प्रोव्हाइड लॅक्टेट द यंग वन्स. यंग वन्सना मिल्क प्रोव्हाइड करण्याचं काम मेमरी ग्लँड्सपासून केलं जाणार आहे. आता इथं तुम्हाला ॲनिमल्स लाईक घरियाल, crocodile live in water as well as on land. Are they amphibious or reptiles? घरियाल आणि क्रोकोडाईल हे काय आहेत, कुठे लिव्ह होत आहेत तर दे लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. मग ते लँड आणि वॉटर दोन्हीकडे लिव्ह होतात म्हटल्यावरती त्यांना आपल्याला ॲम्फिबियस म्हणायचं आहे का रेप्टाईल असणार आहेत. मग ते काय असणार आहेत, क्रोकोडाईल आणखीन घरियाल हे काय आहेत, रेप्टाईल्स आहेत. दे आर नॉट ॲम्फिबियस. म्हणजे ॲम्फिबियसचे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांची स्किन सॉफ्ट असणार आहे, स्मूथ असणार आहे, मॉइस्ट असणार आहे, असं कॅरेक्टर क्रोकोडाईलमध्ये नाही. क्रोकोडाईलचं एक्झोस्केलेटॉन हे काय असणार आहे, हार्ड असणार आहे. त्याचबरोबर आता हे जे ॲनिमल्स आहेत क्रोकोडाईल त्याचं रेस्पिरेशन जे आहे ते रेस्पिरेशन हे लंग्सनं होणार आहे. नॉस्ट्रिल्समधून एअर इनहेल केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी क्रोकोडाईल ही त्याचे जे काही नॉस्ट्रिल्स असणार आहेत फॉर ब्रीदिंग किंवा इन्हलेशन आणि एक्झलेशनसाठी इट कम्स ॲट द सरफेस ऑफ द वॉटर सरफेसवरती त्याचं नॉस्ट्रिल्स प्रेझेंट असणार आहेत. आणि रेस्पिरेशन हे कशानं होणार आहे, लंग्सनं होणार आहे. जरी वॉटरमध्ये असलं तरी त्याचं रेस्पिरेशन हे कसं होणार आहे, लंग्सनं होणार आहे.
it cannot use oxygen dissolved in water for respiration. So crocodile is a reptile and not amphibian. Amphibian असतं तर काय झालं असतं, इट विल यूज वॉटर ऑक्सिजन डिझॉल्ड इन वॉटर, वॉटरमधला ऑक्सिजन त्याला यूज करता आला असता. पण क्रोकोडाईल इज नॉट अ ॲम्फिबियन, इट इज अ रेप्टाईल. इट टेक्स ऑक्सिजन फ्रॉम एअर, म्हणून त्याचं एरियल रेस्पिरेशन होणार आहे थ्रू लंग्स. द ॲनिमल्स लाईक व्हेल, walrus lives in water whether they are included in species or mammalia. आता व्हेल, वॉलरस हे जे आहेत ॲनिमल्स, हे कोणत्या क्लासमध्ये येणार आहेत, पीसीसमध्ये असणार आहेत का मॅमल्समध्ये असणार आहेत. पीसीस हे सगळे मरीन ॲनिमल्स आहेत. मग तसंच वॉल आणि वॉलरस हे मरीन वॉटरमध्ये वॉटर ड्वेलर ॲनिमल्स आहेत. मग त्यांना आपल्याला पीसीस म्हणता येईल का, असा क्वेश्चन आहे. मग आता याच्यामध्ये व्हेल आणि वॉलरस हे काय आहेत, आता स्पीसीसमध्ये रेस्पिरेशनसाठी काय प्रेझेंट असतात, गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. तसे गिल स्लिट्स हे वॉलरस आणखीन व्हेल्स यांच्यामध्ये स्पीसीस ते प्रेझेंट नसतात. आणि त्याचबरोबर काय होणार आहेत, त्यांच्या बॉडीवरती स्केल्स प्रेझेंट नाहीत, ते एग्ज ले करत नाहीत. तर ते काय करतात, वेल आणि वॉलरस गिव बर्थ टू यंग वन्स. आणखीन दे हॅव मेमरी ग्लँड्स लाईक मॅमल्स, मॅमल्समध्ये असल्यासारखे मॅमल्समधल्या ॲनिमल्ससारखे त्यांना मेमरी ग्लँड्स प्रेझेंट असणार आहेत. आणि दे गिव बर्थ टू द यंग वन्स, ते यंग वन्सला बर्थ देणार आहेत. आणखीन दे रेस्पायर थ्रू लंग्स, वॉटरमधला डिझॉल्व झालेला ऑक्सिजन, दे डू नॉट यूज ऑक्सिजन डिझॉल्ड इन वॉटर फॉर रेस्पिरेशन बट दे टेक ऑक्सिजन फ्रॉम एअर, एरियल रेस्पिरेशन ते करणार आहेत. आणि फॉर दिस ब्रीदिंग पर्पज दे कीप देअर नॉस्ट्रिल्स, they put their nostrils out of the surface of water for respiration. So whale and walrus are not included in species, they are included in mammalia class. So this lesson is now completed. You have to solve the exercise and it is very easy. So solve the first, read the lesson, revise the main points, read it carefully and try to answer the exercise.